नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता 40 गाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची खबरं। राजूर पोलिसांची मोठी कारवाई। लाडगाव देवगावमध्ये अवैध दारू जप्त। एपीआय किशोर पवार ॲक्शन मोडमध्ये 36,000ची दारू जप्त, 2 अटक। राजूर पोलीस स्टेशनमध्ये नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजूर हद्दीत लाडगाव आणि देवगाव येथे अवैध दारू विक्रीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे। राजूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 17 नोव्हेंबर रोजी रात्री 1 वाजता गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एपीआय किशोर पवार यांनी तात्काळ पथकासह 2 ठिकाणी धाड टाकली। लाडगाव येथे कारवाई। आरोपी प्रमोद गंगाराम गवारी याच्याकडून 144 देशी बॉबी संत्रा 180 ml बाटल्या, किंमत रुपये 11,520। देवगाव येथे कारवाई। आरोपी देवराम लहानू सामिरे याच्याकडून 48 देशी बॉबी संत्रा 180 ml रुपये 3,840, 450 देशी बॉबी संत्रा 90 ml रुपये 18,000, 23 टुबर्ग 500 ml टीन 3,450 मिळून एकूण मुद्देमाल रुपये 36,810। दोन्ही आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65E नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एपीआय किशोर पवार सिंघम स्टाईल ॲक्शनमध्ये। एपीआय किशोर पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कोणत्याही दबावाला न बळी पडता आर्थिक प्रलोभनांना नकार देत गुप्तधन प्रकरणात केलेल्या कारवाईनंतर आता अवैध दारूवर मोठा आघात केला आहे। या कारवाईमुळे राजूर ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून सतत अशी कारवाई सुरू राहिल्यास राजूर हद्दीतून गुन्हेगारी आणि अवैध धंदे पूर्णपणे संपुष्टात येतील अशी अपेक्षा आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की परिसरातील अवैध धंद्यांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी। पोलीस प्रशासन सर्वतोपरी कारवाई करेल। राजूर पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यावर कारवाई करण्याकामी मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की राजूर पोलीस ठाणे हद्दीत देवगाव व लांडगाव या ठिकाणी 2 इसम हे अवैधरित्या दारू विक्री करत असल्याची गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी आम्ही 2 पंचांसह जाऊन छापा टाकला असता देवगाव येथील देवराम लहानू सामिरे याच्या राहते घरी छापा टाकला असता सदर ठिकाणी 48 देशी बॉबी संत्रा 180 ml च्या बॉटल्स तसेच 450 देशी बॉबी संत्रा 90 मिलीच्या बॉटल्स आणि 23 टुबर बियर कंपनीच्या 500 ग्रॅम मिलीच्या बॉटल्स असा एकूण साधारण 25,290 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून त्याच्यावरती महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65E नुसार कारवाई करण्यात आलेली असून सदर आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कारवाई करीत आहोत। तसेच इसम नामे आरोपी नामे प्रमोद गंगाराम गवारी राहणार लांडगाव तालुका अकोले याच्यावर देखील छापा टाकून आम्ही अवैधरित्या दारू विक्री करत असताना मिळून आल्याने सदर इसमाकडून साधारणतः 144 देशी बॉबी संत्रा कंपनीच्या 180 मिलीच्या सीलबंद बाटल्या 80 रुपये किमतीच्या बाटल्या अशा एकूण साधारणतः 11,220 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्याच्यावर देखील आम्ही पुढील कारवाई करीत आहोत। असा साधारणतः एकूण 36,520 रुपये किमतीचा मुद्देमाल आम्ही जप्त घेऊन दोघा आरोपींवर पुढील कारवाई करीत आहोत। राजूर पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांना तसेच इतर इसमांना आमचे आव्हान असेल की त्यांना जर त्यांचे गावात किंवा इतर ठिकाणी कोणी अवैधरित्या दारू विक्री करताना किंवा इतर धंद्यांबद्दल तुम्ही माहिती दिली तर आम्ही पुढील कारवाई करू हे मी आवाहन करतो। सुराज्य मराठी संपादक युवराज हांगेकर, राजूर, अहिल्यानगर। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।